फायनान्शियल प्लॅनिंग करताना एक खूप महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इन्फ्लेशन. आणि आज मी तुम्हाला एका क्लायंटची रिअल स्टोरी सांगणार आणि बिलीव्ह मी ह्या एका डिस्कशनमधून तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल खूप मोठी क्लॅरिटी मिळणार आहे. कारण हा प्रश्न खूप कॉमन आहे. इन्फ्लेशन 3 ते 4% असताना आपण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये 10% का धरतो? इन्फ्लेशन खरं किती धरायला पाहिजे तो कॅल्क्युलेट कसा करायचा? आणि चुकीचा नंबर घेतला तर तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये किती मोठं नुकसान होऊ शकतं. जर तुम्हालाही हे डाऊट्स आले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही दिवसांपूर्वी माझ्या एका क्लायंटने मला कॉल केला. त्याचा सरळ प्रश्न होता, इन्फ्लेशन फक्त 3 ते 4% असताना आपण माझ्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये 10% इन्फ्लेशन का धरलंय? आता 2 वर्षापूर्वी आम्ही हे डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं, पण नॅचरली एवढ्या वेळानंतर तो विसरला होता. मी त्याला विचारलं, अचानक हा प्रश्न का? तर त्याने सांगितलं की त्याने एक न्यूज पाहिली जिथे भारताच कन्झ्युमर इन्फ्लेशन 3 ते 4% दाखवलं होतं. इथेच मेन कन्फ्युजन आहे. न्यूजमध्ये जे इन्फ्लेशन दाखवलं जातं ते कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर आधारित असतं, म्हणजे देशभरातील ॲव्हरेज महागाई. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांच्या डेटानुसार गेल्या काही वर्षात भारतात सीपीआय इन्फ्लेशन साधारण 4% ते 6%च्या रेंजमध्ये राहिलं आहे. पॅन्डेमिक नंतर काही काळ 6% पेक्षा जास्त गेलं आणि अलीकडच्या काळात काही महिन्यात 3 ते 4%च्या आसपास आलं. पण हे फक्त ॲव्हरेज आहे आणि तुमचं आयुष्य ॲव्हरेज नसतं. मी त्याला सांगितलं की तुमचं ॲक्च्युअल इन्फ्लेशन हे तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड करतं. म्हणून मी त्याला त्याचा पूर्ण एक्सपेन्स ब्रेकडाऊन करून दाखवला. त्यामध्ये सर्वात आधी बेसिक खर्च पकडले. फूड इन्फ्लेशन इंडियामध्ये हिस्टॉरिकली 4 ते 6% रेंजमध्ये राहिलाय. काही वर्षात स्पाइक झाला, पण लॉंग टर्म ॲव्हरेज साधारण 4 ते 5% धरता येतो. क्लोदिंग आणि बेसिक हाऊसिंग खर्च देखील ब्रॉडली 3 ते 5% रेंजमध्ये वाढलेले दिसतात. त्यामुळे हा बेसिक खर्च आपण कन्झर्वेटिव्ह 4% धरला. पण खरी गेम बदलते ती बाकीच्या खर्चात. आणि ह्यावेळी आपण अंदाजाने नाही तर प्रॉपर कॅल्क्युलेशन करून बघितलं. त्या क्लायंटचा टोटल 1 लाख रुपये मंथली खर्च आपण कॅटेगरीजमध्ये ब्रेक केला. त्यामध्ये जनरल एक्सपेन्सेस, रोटी, कपडा, मकान 25% म्हणजे 25,000 रुपये धरले आणि यावर फक्त 4% इन्फ्लेशन घेतलं, कारण हा खर्च कम्पॅरेटिव्हली स्टेबल असतो. पण बाकी कॅटेगरीजमध्ये इन्फ्लेशन सिग्निफिकंटली जास्त आहे आणि हाच मेन डिफरन्स तयार करतो. सर्वात आधी मेडिकल एक्सपेन्सेस, टोटल खर्चाच्या 10% म्हणजे 10,000 रुपये. हेल्थकेअर इन्फ्लेशन इंडियामध्ये कन्सिस्टंटली हाय आहे आणि रिअलिस्टिक प्लॅनिंगसाठी आपण 12% इन्फ्लेशन घेतलं. प्रायव्हेट हॉस्पिटल्स, मेडिसिन्स, डायग्नोस्टिक्स आणि इन्शुरन्स प्रीमियम्स हे सगळं डबल डिजिटने वाढत असल्यामुळे हा नंबर प्रॅक्टिकल आहे. छोटा वाटणारा हा 10% खर्च फ्युचरमध्ये डिस्प्रपोर्शनेटली मोठा होतो. यानंतर एज्युकेशन 15% म्हणजे 15,000 रुपये. इथे आपण 15% इन्फ्लेशन घेतलं, कारण ट्युशन फीस वाढ तर आहेच, पण एखाद्याचा फॉरेन एज्युकेशनचा खर्च काढत असू तर त्यामध्ये करन्सी डिप्रिशिएशन सुद्धा पकडावं लागतं. त्यामुळे एज्युकेशन इन्फ्लेशन कन्झर्वेटिव्ह 15% धरला तरी रिअलिस्टिक आहे. ट्रॅव्हल 20% म्हणजे 20,000 रुपये. आता हा क्लायंट रेग्युलरली ट्रिप्स करतो, म्हणजे वर्षातून 2 इंडियन ट्रिप्स आणि 1 फॉरेन ट्रिप असते. त्यामुळे ट्रॅव्हल एक्सपेन्सेसमध्ये इन्फ्लेशन जास्त धरावं लागतं. त्यामुळे इथेही आपण 10% इन्फ्लेशन घेतलं. डोमेस्टिक इन्फ्लेशनपेक्षा हा सेगमेंट जास्त सेन्सिटिव्ह असतो. यानंतर अदर लक्झरी किंवा लाईफस्टाईल एक्सपेन्सेस 15% म्हणजे 15,000 रुपये. ह्यामध्ये डायनिंग आउट, लाईव्ह इव्हेंट्स, गॅजेट्स, सबस्क्रिप्शन्स, प्रीमियम एक्सपिरियन्सेस सगळं येतं. इथे आपण 12% इन्फ्लेशन घेतलं, कारण हा डिस्क्रिशनरी खर्च आहे आणि हिस्टॉरिकली सीपीआय पेक्षा जास्त वेगाने वाढतो. बिल्स आणि युटिलिटीज 15% म्हणजे 15,000 रुपये. इलेक्ट्रिसिटी, मेंटेनन्स, सबस्क्रिप्शन्स, सर्व्हिसेस ह्यावर आपण 10% इन्फ्लेशन घेतलं, कारण एनर्जी कॉस्ट, सर्व्हिस चार्जेस आणि रिकरिंग एक्सपेन्सेस स्टेडीली वाढत असतात. आता सगळं एकत्र केलं तर प्रत्येक कॅटेगरीज वेटेज आणि त्याचा इन्फ्लेशन रेट कन्सिडर करून वेटेड ॲव्हरेज काढला. बेसिक एक्सपेन्सेस फक्त 4% आहेत, पण बाकीच्या सगळ्या कॅटेगरीज 10% ते 12% रेंजमध्ये आहेत. आणि जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रपोर्शनमध्ये हे कॅल्क्युलेट केलं तेव्हा फायनल इफेक्टिव्ह इन्फ्लेशन जवळपास 10% आला. म्हणजे प्लॅनिंगमध्ये घेतलेलं 10% इन्फ्लेशन रँडम नव्हतं, ते त्याच्या ॲक्च्युअल जीवनशैलीवर आधारित होतं.
आणि फॉर्च्युनेटली हे सगळं कॅल्क्युलेशन पाहिल्यावर त्याला सगळं आठवलं सुद्धा आणि पटलं सुद्धा. आणि हेच मोस्ट इम्पॉर्टंट लेसन आहे. तुमचं इन्फ्लेशन तुम्हाला डिफाईन करायचं असतं, न्यूज नाही. आता एक पॉवरफुल एक्झाम्पल बघा. आज जर तुमचा मंथली खर्च 50,000 रुपये असेल आणि आपण 10% इन्फ्लेशन घेतलं तर 20 वर्षांनी तो किती होईल? तर ते होतात जवळपास 3.5 लाख रुपये दर महिना. म्हणजेच जर तुम्ही इन्फ्लेशन अंडर एस्टिमेट केलं तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग पूर्णपणे फेल होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, सीपीआय इन्फ्लेशन हा फक्त रेफरन्स आहे. तुमचं पर्सनल इन्फ्लेशन हे तुमच्या खर्चाच्या पॅटर्नवर, तुमच्या गोल्सवर आणि तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड करतं. आणि जर तुम्हाला फ्युचरमध्ये आजसारखीच लाईफस्टाईल मेंटेन करायची असेल तर रिअलिस्टिक इन्फ्लेशन घेणं खूप गरजेचं आहे. आता इथपर्यंत आलाच आहात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझ्या पर्सनल फायनान्शियल पोर्टफोलिओचा ॲक्सेस घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ओपन फोलिओजची लिंक दिली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.